नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा किती छान असे फुलं लागलेले आहेत. कारण काय झालं होतं ना, मी जेव्हा नर्सरीतून झाडं आणले होते ना, तर त्याला जेवढे फुलं होते, जेवढे कळ्या होत्या ना, तेवढे हे झाल्यानंतर सगळं म्हणजे असं नाही का नवीन असे फूट हे होत नव्हते. तर त्यामुळे मी आहे ना एक लिक्विड बनवलं होतं आणि छान असं त्याला थोडं-थोडं टाकलं होतं, म्हणजे नाही का पाण्यात मिसळून टाकलेलं होतं. तर त्यामुळे अशी छान अशी फूट केलेली आहे झाडांनी. तर कुठलं लिक्विड बनवलेलं आहे मी तुम्हाला पण दाखवतेच नंतर. तर हे बघा छान असे 12-13 दिवस झाले असतील त्यानंतर मला एवढं छान असा परिणाम पाहायला भेटलेला आहे. कारण शेणखताबरोबर मी टाकलं होतं ते. तर हे बघू शकता तुम्ही छान असे फुटून आलेले आहेत आता गुलाब. आणि आपण बघू पुढे मी कुठल्याचं बनवलेलं आहे लिक्विड ते. तर हे बघा छान अशा कळ्या लागलेल्या आहेत आणि नवीन-नवीन पालवी पण फुटायला सुरुवात झालेली आहे. एक 12 दिवसात मला छान असा परिणाम पाहायला भेटलेला आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान आणि किती तजीलदार पानं नवीन फुटलेली आहेत. नवीन कळ्या पण भरपूर लागलेल्या आहेत. तर हे बघा बघू शकता किती छान असं कलर पण किती मस्त आहे ना. आणि एका फांदीला 5-5, 6-6 कळ्या लागलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही हे बघा. खूप असं छान नवीन-नवीन त्याला आता फांदी वगैरे सगळे फूट असे हे करत आहे. आणि मी जेव्हा कट करते ना, त्यावेळेस मी त्या कट केलेल्या जागेवर हळद भरून देत असते. तर नक्की तुम्ही पण तसं करत जा. हळद भरली की लवकर झाड आपलं छान फुटून येतं, त्याला कीड वगैरे लागत नाही. तर हे बघा मस्त असे नवीन-नवीन हे झालेले आहे. आणि हे पांढरं गुलाब आहे, एली गुलाब आहे हे. आपण ते पण पूर्ण असं हे होऊन गेलं होतं. खूप जुनं झाड आहे, खूप फुलं दिलेली आहेत त्या झाडांनी. आता ते हे झालं होतं, पण मी त्याला टाकून बघितलं तर त्याला परत जीवदान आल्यासारखं झालेलं आहे. तर हे बघा छान अशा कळ्या लागलेल्या आहेत आणि नवीन-नवीन पालवी पण खूप छान अशी फुटत आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आणि हे बघा किती छान कलर आहे आणि एकच कळी आलेली आहे त्याला. पण खूप मोठी आहे ती कळी. हे बघा छान अशी किती तजीलदार आणि म्हणजे पानं किती छान आहेत, किती तेज आहे. तर हे बघा हे झाड आहे ना, हे मी काढून टाकून यात मी कढीपत्ता लावणार होते, पण मी सहज त्याच्यात एक मग्गा टाकलं होतं. तर ते बघा किती छान झाड असं बहरून आलेलं आहे. तर हे बघा हे कलर कुठला आहे माझ्या लक्षात नाही. पण खूप छान अशी खूप मोठी एकच कळी लागलेली आहे. तर आपण बघूया मी कुठलं लिक्विड बनवलेलं आहे आणि कशापासून बनवलेलं आहे. तर हे बघा छान असे आता नवीन-नवीन फूट करत आहे. कारण शेणखताबरोबर आपण ते सुद्धा टाकू शकतो. तर हे बघा मस्त असं लिक्विड आता मी दाखवते तुम्हाला. हे बघा यात मी कांद्याचे टलपरं, केळीची साल आणि लसणाचे टलपरं, आपण लसूण सोलतो ना, तर ते टलपरं मी टाकलेले होते. 3 दिवस झालेले आहेत मी याला भिजवलेलं आहे पाण्यात. आणि आता मी ते गाळून घेणार आहे सर्व. आणि त्यातनं आपण पाणी काढून मग आपण झाडांना टाकणार आहोत. मी गेल्या वेळेस उगाच थोड्या ह्याच्यात बनवलं होतं, कारण मला वाटलं काय माहिती कसं हे होतं. पण खूप छान परिणाम मला त्याचे पाहायला भेटलेले आहेत ना, त्यामुळे मी आता जास्त ह्याच्यात बनवलेलं आहे. तर हे बघा हे काय आपण फेकून देणार नाही आहे. हे आपण म्हणजे आपण हे खतात पण टाकू शकतो. आपण जे खत आहे ते झाडांना घालण्याचं त्यात पण टाकू शकतो, किंवा वाळून आपण त्याची बारीक चुरी करून ती पण आपण खताच्या स्वरूपात त्याच्यात टाकू शकतो. आणि हे बघा किती म्हणजे हे झालेलं आहे, खूप असं प्रमाणात हे लिक्विड तयार झालेलं आहे. तर आपण हे नाही याच्यात पाणी मिसळून आपण हे टाकणार आहोत त्या झाडांना. एक 2-2 मग मी गेल्यास खूप थोडं घातलं होतं, एकच मग्गा घातलेला होता. पण आता मला त्याचे परिणाम छान आल्यामुळे मी ते जास्त प्रमाणात बनवलेलं आहे. तर हे बघा मी अशा प्रकारे 2-2 मग्गे पूर्ण झाडांना पाणी मिसळून टाकून घेतलेले आहेत, टाकलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. मी हे जमिनीवरले झाड आहे त्याला असं भरपूर असं शेणखत वापरलेलं आहे, कारण ही जमीन थोडीशी खारटवानावर आहे ना, त्यामुळे तर भरपूर असं शेणखत आणि हे लिक्विड मी गेल्या वेळेस टाकलं होतं. तर आता छान असे झाडं फुटलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता जमिनीतून सुद्धा छान असे झाडं फुटून आलेले आहेत आणि कळ्या पण लागलेल्या आहेत नवीन-नवीन. आणि छान आता नवीन-नवीन फुटवे पण फुटत आहे. तर एक 15 दिवसांनी मी तुम्हाला परत दाखवेल याचा रिझल्ट की किती छान आलेला आहे ते. तर बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त असे कळ्या पण लागलेल्या आहेत. नवीन-नवीन फांद्या पण फुटलेल्या आहेत. तर नक्की असं हे लिक्विड करून बघा. आणि पाणी मिक्स करून टाका, कारण खूप म्हणजे नाही का पॉवरफुल असणार आहे ते, कारण कांदा ते आहे ना, त्यामुळे. तर हे बघा मी कुंडीत लिहायला पण मी तसं सगळ्या झाडांना घालून घेतलं होतं, पण उगा व्हिडिओ लय मोठा होतो म्हणून मी काही दाखवलं नाही. मी फक्त कुंडीतले आणि जे गुलाबाचे झाडं आहेत त्याला दाखवलेलं आहे. तर हे बघा बघू शकता तुम्ही छान असं झालेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.
चला आपण भेटू परत. बाय.